ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कोथळी येथे चौधरी हॉस्पिटलच्या वतीने बालक आरोग्य तपासणी शिबिर। कोथळी तालुका शिरोळ येथे चौधरी हॉस्पिटल जयसिंगपूर व कोथळी ग्रामपंचायत कोपीएस हेल्थ केअर व कोथळी स्थित डॉक्टर्स यांच्या संयुक्त विद्यमाने 0 ते 16 वयोगटातील लहान मुलांचे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते। यावेळी डॉक्टर स्मिता चौधरी या बोलताना म्हणाल्या की चौधरी हॉस्पिटल जयसिंगपूर येथे गेली 25 वर्ष लहान मुलांना सेवा देत आहे। शिरोळ तालुक्यातील पहिले NABH लहान मुलांचे हॉस्पिटल आहे। या पंचक्रोशीतील रुग्णांसाठी आम्ही काहीतरी करू शकलो, त्यासाठी आम्ही प्रत्येक गावात कॅम्प नियोजन केला आहे। पहिला कॅम्प आलास या गावात घेतला, तेथे जवळजवळ 350 रुग्णांनी या कॅम्पचा लाभ घेतला। त्याचबरोबर आज कोथळी येथे दुसरा कॅम्प ठेवला आहे आणि या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे। त्याचबरोबर त्यांनी गरजू गरीब कुटुंबातील रुग्णांना मोफत सेवा देण्यात येणार असल्याचे सांगितले। आपल्या तालुक्यामध्ये पहिलं NABH झालेलं हॉस्पिटल आहे। NABH म्हणजे नॅशनल फेडरेशन फॉर हेल्थ। तर ह्या हॉस्पिटलमध्ये कसं असतं की गव्हर्नमेंटने काही रूल्स ठरवले, त्या पद्धतीने काम करावं लागतं। तर गेले 5-6 वर्ष तरी आमचं हॉस्पिटल त्या पद्धतीने काम करत आहे। इतके वर्ष कोथळी ग्रामस्थांनी बरेच पेशंट आमच्याकडे यायचे, मग आम्हालाही वाटायचं की आपल्या पंचक्रोशीतल्या पेशंटसाठी आपण काहीतरी करावं। म्हणून मागच्या महिन्यात आम्ही हॉस्पिटल वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्प घेण्याचं चालू केलं आहे। पहिला कॅम्प आम्ही मागच्या महिन्याच्या दुसऱ्या रविवारी आलास इथं घेतला, तिथेही जवळजवळ 350 पेशंट झालेले आहे। हा दुसरा कॅम्प आम्ही कोथळीमध्ये घेतला। असं वाटतं की तुमच्या कोथळी ग्राममध्ये आमच्या मुलांना काय आम्हाला जसं जमेल आणि कोथळीसाठी करत आहे। यावेळी डॉक्टर स्मिता चौधरी व डॉक्टर आशालता देशमुख यांचा सत्कार उपसरपंच ज्योती सनदी यांनी केला। स्वागत माजी सरपंच वृषभ पाटील यांनी केले, तर आभार विजय खवाटे यांनी मानलं। यावेळी कुमार सुतार, राजेश विभूते, शरद कांबळे, संदीप कांबळे, विलास कोरवी यांच्यासह कोथळी ग्रामपंचायत सदस्य, आशा वर्कर्स उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी सुभाष इंगळे, कोथळी।